भारतामध्ये हृदयरोगाचं प्रमाण खूप वाढत निघालेलं आहे. त्यातल्या त्यात जर बघायला गेलं तर तरुणांमध्ये त्याचं जास्त अनुभव येतो. मी माझा स्वतःचा अनुभव सांगते की मागच्या 3 दिवसाच्या माझ्या ओपीडीमध्ये कमीत कमी साधारण 35 ते 45 वयोगटातले खूप तरुण सध्या पाहायला मिळत आहेत, पेशंट्स म्हणून येत आहेत. प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये एक्झॅक्टली येणाऱ्या हृदयविकाराचे धोके हा वेळीच जाणून त्याच्यावर वेगवेगळे उपचार पद्धती करून आपण बऱ्याचदा आपण हृदयाची हेल्थ चांगली ठेवू शकतो. पण असलेली भावना पहिली कमी करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे एकदा त्याचा तो कॉन्फिडन्स लेवल वाढला की अरे हा मी बरा होऊ शकतोय. बऱ्याच काही अशा ट्रीटमेंट्स आहेत की ज्याच्यातून मी माझं हृदय चांगल्या पद्धतीने स्टाउट ठेवू शकतो. आणि ही जर भावना निर्माण झाली आणि ह्या ज्या गोष्टी जर आपण काही ट्रीटमेंट्स पाठ केला तर पेशंटला बराच फायदा होऊन जातो त्याचा. बऱ्याचदा काही वेळा तुम्ही जर थिन आहात तरी सुद्धा तुमच्यामध्ये काही असे चेंजेस होत जात असतात की ज्याच्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅकचे चान्सेस वाढतात. जे मी माझं साधं एक स्लोगन 2-3 सांगते. मी पेशंटला पण सांगते आणि आज तुलाही सांगते, प्रेक्षकांनाही सांगते की आपण म्हणतो ना की वाचाल तर वाचाल. म्हणजे आपण शिक्षणाच्या बाबतीत आता सध्या इतका अवेअरनेस आहे. मी तर म्हणते चालाल तर वाचाल.